श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य सगळ्यांना संधी देत असते, पण ती ओळखण्याची कुवत मात्र आपल्यात असायला हवे. बऱ्याच वेळेस काही मिळवण्यासाठी नाही, तर बरंच काही सोडून देण्यासाठी संधी मिळते. पण श्रोते हो, वेळेत काही गोष्टी सोडता आल्या पाहिजेत आणि तेव्हाच योग्य ते पुढे आपली वाट पाहत असते. श्रोते हो, इथं जागरूकता हवी क्षणाक्षणाला. कारण माणूस बसून राहतो पुढल्या दारावर आणि मग नंतर कळतं की योग्य संधी मागल्या दारावरून निराश होऊन परत गेले. आणि श्रोते हो, असं जर झालं तर आपल्या आयुष्यामध्ये अंधकार येत असतोय, निराशा येत असते. म्हणून श्रोते हो, योग्य संधी ही आपल्याला सापडली पाहिजे आणि ती आलेली संधी ओळखता आली पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. संपत्ती एक असं फुलपाखरू आहे, ज्याला पकडायच्या नादात व्यक्ती आपल्या माणसापासून दूर जाऊ शकतो. सत्याला स्वीकारणं प्रत्येकाला जमत नाही. ज्या व्यक्तीला फक्त पाहिल्यावरच आपलं मन प्रसन्नतेनं भरून येतं, त्या व्यक्तीशी आपलं मागच्या जन्माचं काहीतरी ऋणानुबंध असतात. बदलून गेलेल्या लोकांवर आपला जुना हक्क दाखवायचा नसतो. खोटं कधीच लपत नाही आणि लपवण्याचा प्रयत्न केला तर ते खोटं ज्या दिवशी बाहेर येतं, त्या दिवशी आपल्या नात्याला आणि आपल्या माणसानं आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला ते तोडूनच बाहेर येतं. म्हणून खोटं बोलताना विचार करून बोला. खरं बोलून वाद झालं तरी चालतील, पण खोटं बोलून समोरच्याच्या नजरेत कधीच पडू नका. लाखांच्या गादीवर झोपला काय किंवा चटईवर झोपला काय, झोप त्याला चांगली लागते ज्यांचं कर्म चांगलं आहे. मनाचा गाभारा सुंदर विचाराने भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळतो. यशानं हुरळून हवेत उडणारा मनुष्य जेव्हा जमिनीवर येतो, त्यावेळेस त्याला कळतं की जमिनीवर आपल्यापेक्षा हुशार माणसं राहतात. आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तीपेक्षा आपल्या मनात असणाऱ्या व्यक्तीची जास्त आशा असते माणसांना. दुसऱ्यांचा विचार करून डोकं खराब करण्यापेक्षा स्वतःचा विचार करून स्वतःला सुधारण्यात वेळ घालवला तर नक्कीच मनस्ताप होणार नाही. आपण आनंदात असणं हेच आपल्या शत्रूचं दुःखाचं मूळ कारण असतं आणि हीच त्याला सर्वात मोठी शिक्षा देखील असते. कधीही कोणाला न चुकलेली गोष्ट म्हणजे कर्म. लोक नेहमी स्वतःला होणाऱ्या त्रासाला देवाची परीक्षा समजतात आणि दुसऱ्यांच्या त्रासाला कर्माची फळं समजतात. प्रेम असलं की वेळ द्यायला, काळजी घ्यायला आणि नातं सांभाळायला सांगावं लागत नाही. माणूस आपोआप जबाबदारी उचलतो. दुःख गिळून आनंद व्यक्त करणं म्हणजे जीवन. कष्ट करून फळ मिळवणं म्हणजे व्यवहार. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती. जिथं तुमचा हेतू चांगला असेल तिथं सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतील.
या जगात प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करत नाही. तुमच्यातील दोष मान्य करणारा आणि तुमच्या चांगल्या वाईट गोष्टी स्वीकारणारा माणूस मिळणं हे फार कठीण आहे. आजकाल नाती जपण्यासाठी हृदयात प्रेम, मनात सहनशक्ती आणि खिशात पैसा असणं आवश्यक आहे. इतरांना कमीपणा दाखवून स्वतःचा अहंकार पोचणाऱ्या व्यक्तींना समजून घेणं खूप कठीण असतं. कधीतरी एकटं राहून पहा, बोलण्यापेक्षा अश्रू जास्त येतील. अश्रू कितीही प्रामाणिक असलं तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकद ही त्यांच्यात नसते. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशा आज कमी होतील. माणसाला जेव्हा गरज पडते तेव्हा तो कावळ्याला सुद्धा इज्जतीनं बोलावतो. आपलं दुःख किती कोणाला सांगावं यालाही मर्यादा ठेवाव्यात. कारण ही कलियुग आहे. इथं एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा असते. आवडत्या व्यक्तीला भेटणं म्हणजे अनेक गोष्टीवर नकळत मिळालेलं समाधान असतं. आई वडिलांच्या कष्टाला कसलीच तोड नसते. म्हणूनच गरिबाच्या झोपडीत भाकरी सुद्धा गोड असते. अराजकतेनं भरलेल्या जगात जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी आनंद निर्माण करत नाही तोपर्यंत तुम्ही आनंदाची अपेक्षा करू शकत नाही. मनात जाळ पेटलेला असताना बाहेरून शांत राहणं ही कला फक्त तुटलेल्या हृदयाकडे असते. शहाणपण आणि शहाणपणा यातला फरक कळला की माणूस नम्र बनतो. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. त्याची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या. सगळ्यांसाठी सगळं करावं पण स्वतःसाठी थोडं तरी राखून ठेवावं. कारण जग आयुष्याची लढाई हारलेल्या माणसाला कधी जवळ करत नसतं.